काल महाराष्ट्रातल्या अहिल्यानगरमध्ये आय लव्ह मोहम्मदच्या रांगोळीवरून वाद झाला। गेली किमान 3 आठवडे अशा प्रकारचा वाद भारतभर चालूच आहे, पण काल झाला तो वाद थोडा वेगळ्या प्रकारचा होता। इथं आय लव्ह मोहम्मदची रांगोळी काही समाजकंटकांनी जाणून बुजून दुर्गा माता दौडच्या अगोदर काढली होती, रस्त्यावर काढली होती जेणेकरून ती तुडवली जावी। याच्या मागे नक्कीच काहीतरी षडयंत्र असेल आणि त्यांना पकडलं गेलंय। पण तरी सुद्धा त्यानंतर जो मुस्लिम समाज अहिल्यानगरमध्ये होता तो आक्रमक झाला आणि त्यांनी आक्रमकच होण्याची भूमिका स्वीकारली आणि पुढे हायवे देखील बंद पडला। अशाच प्रकारची हिंसा आय लव्ह मोहम्मदच्याच मुद्द्यावर उत्तर प्रदेशमध्ये बरेलीला घडली। मागच्या शुक्रवारी बरेलीमध्ये मागच्या 3 दिवसांपासून हिंसा झाली, त्यानंतर कर्फ्यू झाला। आता देखील बरेलीमधलं वातावरण अत्यंत स्फोटक बनले। जसं बरेलीमध्ये झालं, अहिल्यानगरमध्ये झालं, तशाच पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये आहे। अनेक शहरांमध्ये अशा प्रकारच्या आय लव्ह मोहम्मदच्या मुद्द्यावरून रॅली निघत आहेत। त्याचवेळी काल महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये आणि इचलकरंजीमध्ये असदुद्दीन ओवैसी यांची सभा झाली। यावेळी इम्तियाज जलील देखील कोल्हापूरमध्ये आणि इचलकरंजीमध्ये आले होते। या पक्षाचं पश्चिम महाराष्ट्रात पाय रोवणं, विशेषतः कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांचं नाव घेऊन कोल्हापूरमध्ये पाय रोवणं, या गोष्टीचे अनेक अर्थ काढता येतात। महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं स्फोटक वातावरण होत चाललंय, ज्या पद्धतीनं मुस्लिम समाजाला एका वेगळ्या बाजूला काढायचं वातावरण होत चाललंय, या सगळ्या गोष्टींचा विचार करताना प्रश्न असा पडतो की महाराष्ट्र पेटवायचा प्रयत्न नक्की कोण करतोय, या सगळ्या मागे काय आहे। आणि अशा पद्धतीचं वातावरण फक्त एकाच बाजूने होत नसून दोन्ही बाजूंनी होतंय। म्हणजे यामध्ये हिंदू लोकांना देखील दोष देता येईल, मुस्लिम समाजाला देखील दोष देता येईल। नक्की काय होतंय आणि कोण हे सगळं घडवून आणतंय ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। गेले अनेक वर्ष अहिल्यानगरमध्ये दुर्गा माता दौड काढली जाते। किमान 20 वर्ष अशा प्रकारची दौड तिथला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना काढत असते। या दौडच्या अगोदर एक रांगोळी काढण्यात आली होती। या रांगोळीमध्ये आय लव्ह मोहम्मद असं लिहिलं होतं। हे लिहिण्याचा उद्देशच असा होता की ती रांगोळी तुडवली जाईल। अर्थातच अशा प्रकारची जर गोष्ट झाली तर नक्कीच तिथला मुस्लिम समाज आक्रमक होणार होता। पण त्यानंतर पोलिसांनी क्विक ॲक्शन घेत या ज्यांनी कुणी रांगोळी काढली होती त्यांना अटक केलेली होती। तरी देखील अशा प्रकारचं वातावरण केलं गेलं। पोलिसांच्या स्टेशन समोर ठिय्या आंदोलन झालं, त्यानंतर हायवे अडवला गेला, त्यानंतर एक प्रकारची हिंसा देखील काल नगरमध्ये झाली। ही हिंसा होण्याचं काहीही कारण नव्हतं, कारण ज्यांनी कुणी अशा प्रकारची रांगोळी काढली होती त्यांना अटक करण्यात आली होती। दुसरी गोष्ट नगरमध्ये झाली ती म्हणजे मुद्दाम हिंदूंना चिथावणी देणारे पोस्टर्स लावले गेले। अशा प्रकारचे पोस्टर्स काल नगरमध्ये दिसत होते, जे एक प्रकारे असं सांगण्याचा प्रयत्न करत होते की भारतीय राज्यघटना, भारतीय कायदा सुव्यवस्था काहीही नसून आपला धर्म आणि आपल्या धर्माचं पालन सर्वांच्या वरती आहे। इथं सर्वात मोठी चूक मुस्लिम समाजाकडून झाली ती म्हणजे अशा प्रकारचे पोस्टर्स लावून कुठल्याही प्रकारचा धार्मिक सलोखा ठेवता येत नाही। तो अशा प्रकारचे पोस्टर्स लावले नाहीत पाहिजेत। ज्यांनी अशा प्रकारची रांगोळी काढली ते देखील चुकीचेच होते। त्यामुळे कुठल्याही समाजानं अशा प्रकारे सामान्य जनतेला वेठीस धरणं, हायवे बंद करणं या गोष्टी केल्या जाता कामा नयेत, याचं भान सगळ्यांनी ठेवायला हवं। पण तरी सुद्धा महाराष्ट्रात मागच्या काही महिन्यांपासून, वर्षांपासून अशा पद्धतीचं वातावरण पेटवायचं काम चालू आहे। आय लव्ह मोहम्मदला आय लव्ह महादेवनं उत्तर द्यायचा प्रयत्न होतोय। हे सगळं बालिशपणा आहे। हे सगळं करायची काय गरज आहे हे मला देखील समजत नाही। जे महाराष्ट्रात घडतंय तशीच काहीशी घटना उत्तर प्रदेशमधल्या बरेलीमध्ये घडली। बरेलीमध्ये मौलाना तौकीर रजा नावाच्या एका मौलवीनं, तो जो एक नेता आहे, त्यानं तिथल्या मुस्लिम लोकांना जुम्मे की नमाज झाल्यानंतर इस्लामिया ग्राउंडवरती यायला सांगितलं। तिथं आल्यानंतर त्यानं त्यांना प्रोवोकेटिव्ह, चिथावणीखोर अशी भाषणं केली। आय लव्ह मोहम्मदच्याच मुद्द्यावरती ही भाषणं झाली। एक प्रकारे मुस्लिम समाजाला असं चिथावलं गेलं की आय लव्ह मोहम्मद म्हणायला या देशामध्ये बंदी आहे की काय। पण असं कुणीही म्हटलेलं नाही आणि असं असायचं कारण नाही। पण तरी देखील बरेलीमधल्या या मुस्लिम समाजाला चिथावलं गेलं। मुस्लिम समाज आक्रमक झाला आणि त्यांनी बरेलीमध्ये तोडफोड करायला आरंभ केला। अगदी पोलिसांच्यावर दगड फेकले इथपर्यंत ठीक म्हणता येईल, कारण त्यानंतर अगदी पोलिसांच्यावर फायरिंग देखील झाली। मग पोलीस आक्रमक झाले, पोलिसांनी जमाव पांगवला, लोकांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या वापरल्या, या सगळ्या गोष्टी होत गेल्या। पण हे सगळं होता बरेलीमध्ये जे एक धार्मिक सलोख्याचं वातावरण होतं ते बिघडलं। त्यानंतर आता उत्तर प्रदेश सरकार ॲक्टिव्ह झाले। उत्तर प्रदेश सरकारनं मौलाना तौकीर रजा आणि त्याचे 2 सहकारी असलेल्या नदीम नफीस यांचा शोध चालू केलाय। या तिघांच्यापैकी 2 लोक पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत आणि
आता उत्तर प्रदेश सरकार त्यांच्या पद्धतीने यांच्यावर ॲक्शन घेते। जे जे आरोपी असतील किंवा आरोपींच्या जवळचे नातेवाईक असतील त्यांच्या 8 प्रॉपर्टीज आता सरकारने सील केलेल्या आहेत, ज्यावरती असं मानलं जातं की पुढच्या 1-2 दिवसामध्ये बुलडोजर ॲक्शन होऊ शकते। तुम्हाला माहिती आहे उत्तर प्रदेशमध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही घटनेला उत्तर म्हणून तिथलं सरकार अचानकपणे बुलडोजर ॲक्शन घेत असतं। हे सगळं होत असताना आजपर्यंत महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात, सांगली जिल्ह्यात या भागामध्ये असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM या पक्षाचं कोणतंही अस्तित्व नव्हतं। या भागामध्ये काही लोकांना असदुद्दीन ओवैसी नेते वाटत असले तरी इथं या पक्षाचं अस्तित्व नव्हतं आणि तरी देखील आता हा AIMIM हा पक्ष इथं आपले पाय जमवायचा प्रयत्न करत आहे। त्यासाठी काल ओवैसी यांच्या जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन बागल चौकामध्ये कोल्हापूरमध्ये होणार होतं, ज्याला तिथल्या लोकांनी विरोध केला। खरं तर ज्या ठिकाणी हे कार्यालय होत होतं ती जागाच अनधिकृत होती, त्यामुळे कार्यालयाचं उद्घाटन झालं नसलं तरी ओवैसींची आणि इम्तियाज जलील यांची सभा कोल्हापूरमध्ये झाली, इचलकरंजीमध्ये झाली। यावेळी काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी या ओवैसी यांच्या सभेला आणि त्यांच्या कोल्हापूरमध्ये येण्याला विरोध केला। खरं तर असदुद्दीन ओवैसी यांच्या कोल्हापूरमध्ये येण्याला विरोध करायचं कारण नाही, पण त्यांनी ज्या पद्धतीचं स्फोटक वातावरण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तयार केलेलं आहे, या अगोदर नांदेडमध्ये किंवा मराठवाड्याच्या अनेक भागामध्ये त्यांनी स्फोटक वातावरण निर्माण केलेलं आहे। त्यांच्या भावानं अकबरुद्दीन ओवैसी यांनी ज्या पद्धतीचे स्टेटमेंट्स या अगोदर दिले होते ते सगळं पाहता या पक्षासाठी किमान कोल्हापुरात कोणतीही जागा नाही असं कोल्हापूरचे जे लोक म्हणत होते, त्यामध्ये दुमत असायचं कारण नाही। पण तरी देखील ओवैसी आता छत्रपती शाहू महाराजांचं नाव घेऊन, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन या भागामध्ये आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहेत। पण नाव जरी ते शाहू महाराजांचं घेत असलं तरी ते एक कट्टर मुस्लिम पक्ष चालवतात। ओवैसींची जी प्रतिमा आहे समाजातली ती एक कट्टर मुस्लिम नेता अशीच आहे आणि ती ते जपण्याचं काम करतात। ओवैसींनी खरं तर आय लव्ह मोहम्मदच्या मुद्द्यावर हे सांगायला पाहिजे होतं की आय लव्ह मोहम्मद म्हणणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे, पण ते एवढं बोलून थांबले नाहीत। त्यांनी असं सांगितलं की असं म्हणायला जर कोणी आम्हाला अडवत असेल तर आम्ही स्वतःला त्यावर कितीतरी वेळा कुर्बान करायला तयार आहे, कोणतीही शिक्षा झाली तर आम्हाला चालेल, अशा प्रकारचे स्टेटमेंट देऊन त्यांनी हे वातावरण चिघळायचंच काम केलंय। त्यामुळे एक प्रकारे शिकलेला नेता जो मुस्लिम समाजाला ज्याची गरज आहे तो शिकलेला नेता न देता एक प्रकारे लोकांना व्यवसाय उद्योग यामध्ये न गुंतवता त्यांना चिथावणीखोर भाषणं देऊन एक प्रकारे आपल्या पक्षाच्या मागे जोडण्याचं काम ओवैसी करतायत आणि ते काम आता कोल्हापूरमध्ये होणार आहे। या गोष्टीचं नक्कीच कोल्हापूरकरांना दुःख होते। ज्या पद्धतीचे बॅनर्स अहिल्यानगरमध्ये लावले म्हणून आपण आता म्हणत होतो, अशाच पद्धतीचे चिथावणीखोर बॅनर्स कोल्हापूरमध्ये देखील लागले होते। शेर आया किंवा बाप आया अशा पद्धतीचा मजकूर त्या बॅनर्सवरती होता। या बॅनर्समुळे देखील सामान्य कोल्हापूरकरांच्या मनामध्ये एक टोकाची किंवा विरोधाची किंवा कडवटपणाची भावना निर्माण होते। इथला हिंदू आणि मुस्लिम समाज गेली अनेक वर्ष एकत्र नांदतोय, त्यामध्ये कुठेतरी मिठाचा खडा टाकायचं काम AIMIM सारखा पक्ष करतोय, असं या संपूर्ण चित्र कोल्हापूरमध्ये काल निर्माण झालं होतं। ज्या पद्धतीचा दंगा होत होता, या सभांना ज्या पद्धतीची गर्दी होत होती, हे सगळं पाहता महाराष्ट्रामधलं चित्र अतिशय खराब होत चाललंय आणि त्याला आय लव्ह मोहम्मद हे कारण ठरले। खरं तर आय लव्ह मोहम्मद म्हणायला काही हरकत नाही, तो संविधानानं प्रत्येकाला दिलेला अधिकार आहे, धर्माचं स्वातंत्र्य आहे, प्रत्येकजण ते म्हणू शकतो। पण आय लव्ह मोहम्मदचं राजकारण आता सध्या व्हायला लागले। फक्त कानपूरमध्ये ही गोष्ट घडली होती, कानपूर नंतर 1-2 उत्तर प्रदेशमधल्या शहरांमध्ये देखील उन्नावमध्ये वगैरे हिंसा झाली होती, पण त्यानंतर हे प्रकरण थंड व्हायला हवं होतं, पण ते प्रकरण थंड न होता ते प्रकरण वाढत चालले। महाराष्ट्रातल्या आता अनेक शहरांमध्ये आय लव्ह मोहम्मदच्या मुद्द्यावरती सभा होत आहेत, रॅली होत आहेत। त्या होण्याचं काय कारण आहे, ह्या रॅलीच्या मागे कोण आहे, अशा प्रकारच्या रॅली आयोजित कोण करतंय हे शोधलं पाहिजे। कारण आय लव्ह मोहम्मद म्हणायला या देशामध्ये कोणाचीही बंदी नाही आहे। भारतातला मुस्लिम समाज आय लव्ह मोहम्मद म्हणू शकतो, इतर कुठला धर्मीय असेल तर तो देखील त्याला जे हवं ते म्हणू शकतो। असं असताना जणू काय आय लव्ह मोहम्मद म्हणायला भारत सरकारनं बंदी घातलेली आहे किंवा इथल्या पोलिसांनी बंदी घातलेली आहे, अशा प्रकारचं चित्र निर्माण केलं जातंय आणि महाराष्ट्र पेटवायचं काम चालू आहे। हे थांबलं पाहिजे असं आम्हाला वाटतं। नगरमध्ये ज्या पद्धतीची हिंसा 2 दिवसापासून झाली, त्यानंतर महाराष्ट्रातल्या कोल्हापूरसारख्या शहरामध्ये AIMIMचं पाय रोवणं, महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये आय लव्ह मोहम्मद सारख्या जो मुद्दाच नाही आहे त्या मुद्द्यावरती सभा होणं, या सगळ्या मागं नक्की महाराष्ट्रातलं राजकारण आहे, भारतातलं राजकारण आहे की याच्या मागं कुठल्या परदेशी शक्तीचा हात आहे हे समजत नाहीये।
तुम्हाला या संपूर्ण मुद्द्यावर काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा। जय हिंद, जय महाराष्ट्र।